चवीनुसार मीठ, पाणी घालूया. हे बॅटर तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकताय हे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहेत. ह्याच्यातल्या सगळ्या गाठी वगैरे व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे. हे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. हे ब्रेड क्रम्स घेतलेत मी. हे व्यवस्थित डीप करून घ्यायचं आहे सगळ्या साईडून, जेणेकरून त्याच्यामध्ये तेल जाणार नाही. तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित डीप करायचं आहे. वरून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. हे पण व्यवस्थित चारी बाजूने त्याचे कोन बंद करायचे आहेत असे व्यवस्थित, जेणेकरून त्याच्यामध्ये आतमध्ये तेल जाणार नाही. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चला तर मग आता आपण ह्याला तेलात सोडूया. वरून असं तेल सोडायचं आहे, म्हणजे पलटताना त्याला व्यवस्थित पलटतील. याला पलटून घेऊया. एक बाजू व्यवस्थित क्रिस्पी झाल्यानंतर मग पलटून घ्यायचं आहे. गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. हे तळून घ्यायचं आहे. इकडून तिकडून पलटून असं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही हे किती क्रिस्पी झालेलं आहे. चला तर मग आपण ह्याला आता काढून घेऊया. तुम्ही बघू शकताय हे किती कुरकुरीत झालेलं आहे. त्याचा आवाज पण येत आहे. चला तर मग आपण हे कट करून घेऊया.